नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? तर आशा करते तुम्ही सगळे खुश, आनंदी, निरोगी आणि आरोग्यदायी असाल. तर तुमचे स्वागत आहे संध्याज लाईफ ऑल इन वन या चॅनलवरती. तर आज आम्ही निघालोय पुण्याला दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. कारण की आता मुलाला सुट्ट्या आहेत, उन्हाळी सुट्ट्या, मिस्टरांनाही सुट्टी होती आणि माझीही सुट्टी होती. तर चला म्हटलं, थोडंसं फिरणंही होतं आणि खूप दिवसाची इच्छा होती की बाप्पाच्या दर्शनासाठी जायचे. तर फायनली आज ती इच्छा पूर्ण झाली आणि आम्ही चाललोय. तर हे बघा, ट्रेनमधून हा नजारा किती सुंदर दिसत आहे आणि ट्रेनची स्पीड पण बघा किती फास्ट आहे. तर पोहोचलो आम्ही पुण्यामध्ये. हे बघा, खूप छान वाटत होतं आणि ऊन तर एवढं भयंकर होतं आणि खूप मस्त वाटत होतं. कारण की तो आनंद एक वेगळाच असतो की बाबा आज जायचंय, दर्शन घ्यायचंय. मला एवढं पुण्याचं माहिती नाही, मिस्टरांना जरा माहिती आहे. तर ठीक आहे म्हटलं, चला आता जाऊन येऊ. हे बघा, गर्दी सकाळी तरी 10:30ला पोचलो आम्ही. तर एवढी नव्हती गर्दी. हे बघा, ऊन तुम्ही 10:30लाच एवढं रिक्षामध्ये, तर बघा एवढं भयंकर. ते रिक्षावाले काका सांगत होते काल पाऊस पडला त्याच्यामुळे त्याच्यामुळे अजूनच भयंकर गरम होते. हे बघा, कसलं घाम घाम वैताग आला होता. त्याच्यानंतर आम्ही चला म्हटलं थोडा नाश्ता करून घेऊ काय, कारण की खाल्लं नव्हतं सकाळपासून काय. तर हे बघा, डोसा घेतला आणि उत्तप्पा. खूप छान होतं. तर मला त्रास होतो त्याच्यामुळे मी काय खाल्ले नाही आणि दोघांनी खाल्लं. तर चला आता तुम्हाला बाप्पांचे दर्शन करूयात आपण. हे अगोदर आम्ही बाहेरचं घेतलंय, म्हणजे दर्शन घेऊन आल्यावरती हे बाहेरून घेतलेलं आहे, कारण की तिथं तर अलाउड नाहीये. खूप छान असं दर्शन झालं आणि हे व्हिडिओ असा ब्लर ब्लर येत होता. मला वाटलं माझ्या कॅमेरामध्येच काहीतरी खराबी झाली, पण 2 वेळा शूटिंग केलं तर ते तसंच येत होतं आणि ते सगळ्यांच्याच फोनमध्ये असं येत होतं. हे बघा कसं दिसायलंय, व्यवस्थित आलेच नाही ते. तर काहीतरी त्यांनी सेटिंग केलेलं आहे तिथून. पण दर्शन खूप झालं, बघू शकता तुम्ही. तुम्हीही घ्या दर्शन. गर्दी खूप होती आणि वातावरण शिल्पी यांनी ही मोहक मूर्ती घडवली आणि ह्याचं विशेष म्हणजे मूर्तीच्या पोटामध्ये गणेश यंत्र बसवले आहे त्यांनी. तर खूप छान असं हे होतं. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो पुण्यामध्ये, जवळच सारसबागेमध्ये. तर हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान असं आहे. एंट्रन्स वरून काही मी शूटिंग केले नाही, पण जेव्हा खाली उतरलो ना त्यावेळेस हा नजारा खूपच सुंदर होता. अगदी डोळे तृप्त झाले. आणि इथून गेलं ना, हे बघा माझा मुलगा चालला, तर हे मंदिर आहे एकदम बागेच्या मध्यभागीच आहे. असं म्हणतात की अगोदर इथं खूप मोठे तळे होते आणि मधोमधच मंदिर होते. तर हे मंदिर बघा परत त्याची स्थापना केलेली आहे, म्हणजे परत त्याच्यामध्ये काही सुधारणा केले तर. तर हे बघा, मी घेतले जेवढे शूटिंग घेता येईल तेवढे घेतले. खूपच सुंदर होते. तर हे कसं पुण्यातील प्रसिद्ध स्थान आहे पर्यटन स्थळापैकी आहे सारसबाग. तर मला वाटतं हे जवळजवळ 25 एकरामध्ये हे सारसबाग आहे आणि पर्यटन स्थळ आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. आणि इथं कसं, म्हणजे ह्याची माहिती अशी येते की हे ठिकाण मुख्यत्वे तळ्यातला गणपती म्हणून ओळखले जाते. तर याचं मुख्य आकर्षण म्हणजे कसं आहे बघा, एकेकाळी या ठिकाणी एक छोटा तलाव होता आणि तो तलाव आटल्यानंतर 1960 मध्ये काहीतरी त्या दशकामध्ये पुण्यात महानगरपालिकेने
पाणी आटल्यानंतर इथे माती भरून हे पूर्ण विकसित केले. तर इथे मला वाटते सारस या पक्षावरून या बागेचे नाव पडले. आणि हे जे गणपती मंदिर आहे ना, बरोबर बागेच्या मध्यभागी आहे. खूप छान असे आहे श्री सिद्धिविनायकाचे भव्य मंदिर. तर तुम्ही नक्की एकदा पुण्याला आलात ना, तर नक्की इथे या. आणि इथं पूर्ण हे जे आहेत ना, मी फोटो शूटिंग केलं ना, हे सर्व जवळजवळ शिवाजी महाराजांपासून थोरले बाजीराव पेशवे म्हणजे सगळं त्यांची पूर्ण माहिती आहे. तर मला जेवढं शूटिंग करता येईल तेवढे मी केले, तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न. तर खूप छान आहे, तुम्ही आलात तर एकदा भेट द्या. आणि स्थान म्हणजे हे जे आहे ना, हे बाग स्वारगेट बस स्थानकाजवळ आहे आणि पर्वती टेकडीच्या पायथ्याशी अतिशय मध्यवर्ती भागातच आहे. जर आलात तुम्ही तर एकदा नक्की भेट द्या. आणि कसं बागेभोवती जो हिरवागार सुंदर असा परिसर आहे ना, त्याच्यामुळे मन खूपच छान होतं. कसं आम्ही दुपारी गेल्यामुळं आतलं जो म्हणजे जे बाग आहे ना, ती व्यवस्थित शूटिंग नाही करता आली कारण बंद होतं ते. तो खूप छान असा मोठा परिसर आहे. मला जेवढं म्हणजे ऊन असल्यामुळे ते बंद होतं आणि काय तेवढं दाखवता आलं नाही तुम्हाला. जेवढं आहे शक्य तेवढं मी दाखवते. तर तुम्ही आलात तर एकदा नक्की भेट द्या इथे. खूप छान असं आहे पर्यटन स्थळ. अगदी मध्यमध्येच आहे हे. तर बघा, एकदा आलात तर भेट द्या. कसा वाटला व्हिडिओ? तर त्याच्यानंतर हे बघा, दर्शन वगैरे झाल्यावरती जिथं सोय पण खूप आहे. खूप छान अशी सोय आहे इथं. मनाला खूप प्रसन्न वाटतं. तर दर्शन वगैरे झाल्यानंतर गेलो आम्ही. आणि इथलं अजून एक सांगायचं म्हटलं तर कसं म्हणजे इथून शनिवार वाडा, परत दगडूशेठ हलवाई, गणपती बाप्पाचे मंदिर आणि परत हे सारसबाग म्हणजे एकदमच एका दिवसात थोडं आपण पाहू शकतो. खूप छान वाटते. आणि कसं म्हणजे इथं सारसबागेमध्ये आम्हाला खूप छान वाटलं. तुम्ही पण एकदा भेट द्या. तर सगळं झाल्यानंतर फायनली आम्ही आलो. ट्रेन होती आम्हाला 5:30ला. पटपट सगळं आवरून आम्ही आलो स्टेशनला. हे बघा, गर्दी हळूहळू वाढत होती सोलापूरच्या ट्रेनसाठी. इथं जेवढं शूटिंग करता आलं तेवढं केलं. गर्मी तर एवढी भयंकर होती. शेवटी ट्रेन हल्ली. चलो, बाय बाय पुणे. खूप छान दिवस गेला आज. बाप्पांचे दर्शन झाले. खूप खूप मन प्रसन्न झाले. आणि असं ट्रेन हल्ल्यानंतर मनाला जरा खूपच हे वाटलं की बाबा दिवसभर आपण फिरलो. आणि हे असं जाताना मनाला खूपच जरा हे वाटल्यामुळं ठीक आहे, फिरणंही झालं आणि बाप्पांचे दर्शनही झाले. मनाला खूप छान वाटलं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.